Hello dear friends, I am Priya and welcome to the Priya's Biosphere. जर तुम्ही MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती किंवा कोणत्याही सरळ सेवा एक्झामची तयारी करत असाल तर या एका टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. चला तर मग बघूया ही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम नक्की काय आहे. तर 1969 मध्ये R.H. विटेकर या शास्त्रज्ञांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम मांडली. त्यामध्ये त्यांनी जे 5 किंगडम इन्क्लूड केले ते म्हणजे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमल. मग आपण बघूया की ह्या किंगडम मध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम इन्क्लूड केले जातात. तर पहिला आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा मध्ये सगळे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस जे की प्रोकॅरियोट आहेत. मग प्रोकॅरियोट म्हणजे काय तर सेल म्हणजे पेशी ह्या दोन टाईपचे असतात. एक असते प्रोकॅरियोटिक सेल, एक असते युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे प्रिमिटिव्ह सेल जी आधी तयार झाली ती. ज्या प्रिमिटिव्ह सेल तयार झाली म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल तयार झाली त्यामध्ये अडॅप्टेशन झाले, चेंजेस झाले आणि तिच्यापासूनच युकॅरियोटिक म्हणजे थोडीशी कॉम्प्लेक्स सेल बनली. मग या ज्या प्रोकॅरियोटिक सेल आहेत किंवा ह्या मोनेरा किंगडम मध्ये जे बॅक्टेरिया व्हायरस इन्क्लूड केले असतात ते सगळे सिंगल सेल आहेत म्हणजेच युनिसेल्युलर असतात. त्यानंतर येतो किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा मध्ये सगळे प्रोटोझोआ म्हणजे की अमिबा, पॅरामेशियम यासारखे प्रोटोझोआ इन्क्लूड केलेले असतात. मग हे असतात युनिसेल्युलर पण हे प्रोकॅरियोटिक नाहीत, हे आहेत युकॅरियोटिक. त्यानंतर येतो किंगडम फंगाय. मग किंगडम फंगायचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर याचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते असतात हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्यांना त्यांच्या न्यूट्रिशनसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यानंतर येतो किंगडम प्लांटी. यामध्ये सगळे जे प्लांट आहे ते इन्क्लूड केलेले असतात. किंगडम प्लांटी जो आहे तो ऑटोट्रॉप आहे म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर येतो किंगडम ॲनिमिलिया. किंगडम ॲनिमिलिया ह्या नावावरूनच तुम्हाला कळेल की ॲनिमल्स म्हणजे सगळे ॲनिमल जे आहेत ते ह्या किंगडम ॲनिमिलिया मध्ये इन्क्लूड केले जातात. मग किंगडम ॲनिमिलिया याच्यामध्ये इन्क्लूड झालेले ॲनिमल हे ऑटोट्रॉप आहेत की हेटरोट्रॉप आहेत हे कमेंट करून नक्की सांगा.